अडाणीपणा एवढा प्रचंड. मी एकदा मुंबईला टाउन हॉल आहे, त्या टाउन हॉलच्या समोर एक बाग आहे, तिथून चाललो होतो. त्या बागेमध्ये सुंदर संगमरवरी पुतळे वगैरे असे फार सुरेख पुतळे आहेत, आपल्या गव्हर्नर जनरलांचे ब्रिटिश काळात उभारले. तिथे मी जातो तर एका पुतळ्याजवळ असा माणसांचा समुदाय जमलेला आणि तिथे एक काकडा पेटून आरती बिरती चाललेली असं दिसलं मला. त्याच्यामध्ये कोंबडं कापण्याचा कार्यक्रम होता. मी बघतच राहिलो. मी म्हटलं, काय चाललंय? तो म्हणाला, नवस चाललंय. म्हटलं, कोणाला? तो म्हणाले, ही देवता फार फार पॉवरफुल आहे, ज्यांना मुलं होत नाहीत त्यांना ह्या देवतेचा प्रसाद मिळाला तर मुलं होतात. मी हळूच त्याला बाजूला घेतलं. म्हटलं, अहो देवता बिवता काही नाहीये, तो एका गव्हर्नराचा पुतळा आहे. त्यामुळे तुम्ही काय सांगता? आता असं आहे, वेअर इग्नरन्स इज ब्लिस इट्स फॉली टू बी वाईज असं म्हटलेलं आहे. त्या गर्दीपुढे मी काही बोलूच शकत नाही. अंधश्रद्धेचे जन्म असे या अडाणीपणातून होत असतात. ठिकठिकाणी होते ही अंधश्रद्धा जन्माला येते आणि त्याच्यातून प्रगतीचे सर्व मार्ग खुंटत असतात. या विषयावरती विश्वास ठेवणं आणि माणूसच माणसाच्या प्रगतीला कारणीभूत होतो या गोष्टीवर विश्वास ठेवणं ही मला खरी श्रद्धा वाटते. बाकी त्याच्या पुढे ज्या आंधळेपणाने स्वीकारलेल्या गोष्टी असतात आणि अधोगतीच माणसाची